माहिती होतं म्हणून आम्ही हे प्रकरण लावून धरलं होतं. म्हणजे काय हे आम्हाला आश्चर्यचकित अशी काही गोष्ट नाहीये. कारण नरेंद्र मेहता ज्या प्रकारे मराठी माणसाला डिवचतायत आणि नरेंद्र मेहता ज्या प्रकारे या शहराचं वातावरण बिघडू पाहतायत, तर आम्हाला ही खात्री होती की ते परप्रांतीय महापौरच देणार आहात. म्हणून आम्ही मागणी केली होती माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आणि यांचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे. कारण नरेंद्र मेहता यांना मराठी माणसाच्या नाकावर टिचूनच या शहरामध्ये राज्य करायचं आहे आणि हे वेळोवेळी आम्हाला यांचं दर्शन झालेलं आहे. आणि आज डिंपल मेहता अखेर अधिकृतरित्या त्यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे आणि सगळीकडे माध्यमावरती ते तुम्ही दाखवलेलं आहे. आम्ही याचा निषेध करतो. आता वेळ आहे उग्र आंदोलनाची आणि हे आंदोलन येत्या 3 तारखेला आम्ही जाहीर केल्याप्रमाणे माननीय पोलीस अपर आयुक्त यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे. पोलिसांना देखील आम्ही अर्ज दिलेला आहे. महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे. हे आंदोलन हा जो मोर्चा आहे 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि जर मराठी माणसाला वाटत असेल की हे शहर आपली मराठी म्हणून टिकली पाहिजे, तर मला खात्री आहे की हे शहर टिकवण्यासाठी, मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी हा लढा मोठा होईल. मराठी एकीकरण समिती म्हणूया किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणूया किंवा शिवसेना उभाटा म्हणूया, हे काय स्वतःची लढाई लढत नाहीये. बघा इथे कोणी जरी महापौर झाला तर आमचं काही बिघडणार नाहीये वैयक्तिकरित्या किंवा गोवर्धन देशमुखाच्या घरामधलं अन्न बंद होणार नाहीये. कारण गोवर्धन देशमुखचा व्यवसाय सुरू आहे, रोजगार सुरू आहे, पैसा येतोय, सगळं घरदार सुरू आहे, कुटुंब सगळं सुखी आहे. माझा किंवा इकडे बसलेल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा वैयक्तिक हा वाद नाहीये. हा जो प्रश्न आहे हा राज्याचा प्रश्न आहे. आम्ही जो लढाई लढतोय ही मराठी माणसाची लढाई लढतोय आणि जर मराठी माणसाला जर यामधून हे शहर टिकवायचे असतील आणि मराठी लढा द्यायचा असेल तर नक्कीच 3 फेब्रुवारी रोजी सर्व मराठी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होतील. परंतु माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या नरेंद्र मेहताला आवरण्याची कृपा करावी असं मी या ठिकाणी विनंती करतोय. ते पण आज डिंपल मेहता यांचं जे नाव जाहीर केलंय ते मूळचे स्थानिक आहे, त्यांचे वडील इथलेच आहे, त्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे. मग ते नॉन मराठी कसे काय झाले? नाही डिंपल मेहताच का? अहो ज्या भाजपाचा एक दृष्टिकोन आहे की देश पहिला, नंतर पक्ष, नंतर मी. तिथे तुम्ही काय घराणेशाही चालवताय? या मीरा भाईंदर मध्ये घराणेशाहीच काय चाललंय? म्हणजे खाजगी आहे का शहर हे मीरा भाईंदर? इथे स्थानिक आगरी कोळी बांधवांच्या अनेक आमचे महिला भगिनी, खरं तर हे महिलासाठी राखीव आहे म्हणून महिला भगिनी आल्यात ना निवडून नगरसेवक म्हणून. त्यांना का नकोय महापौर पद? आणि तुम्हाला किती वर्ष आमच्या स्थानिक मराठी बांधवांना या सत्तेपासून लांब ठेवायचंय? भूमिपुत्र आणि मराठी त्याच्यामधला फरक माझ्या बहिणाला कळला नाही. नाही मुळात यांना घरामध्ये सत्ता ठेवायची आहे. तुम्ही भूमिपुत्र सोडा, मराठी सोडा, यांना सत्ताच घरामध्ये ठेवायची आहे. माझा प्रश्न असा आहे की भाजपमधले अनेक जे 46 मराठी नगरसेवक आहेत ते शांत काय आहेत? हा लढा काय खाजगी लढा नाहीये. आज तुमच्या हक्कावरती गदा आणली जाते. मी मागेही म्हणालो होतो, ज्या वेळेस एक काळ होता की इंग्रज व्यापार करासाठी आले आणि या देशामध्ये सत्ता त्यांनी गाजवली, तसे हे परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये आले आणि एक एक करून आज नगरसेवक निवडतायत, महापौर यांच्याकडे ठेवतायत, आमदार स्वतः स्वतः आहेत. म्हणजे सगळं घरामध्ये ठेवायचं आहे का? मग उलट ह्या 46 मराठी नगरसेवकांनी खरं तर बंड केला पाहिजे की तुमचे हक्क डावलले जात आहे, त्याच्यामध्ये आमचं काय आहे? आम्ही तर लढायचा प्रयत्न करतोय, आम्ही ही भूमी टिकवायचा प्रयत्न करतोय. आज आपले मराठी माणसाचे हक्क मारले जात आहेत. 107 हुतात्मे या राज्यासाठी झाले आहेत. त्यांचं बलिदान व्यर्थ जात आहे का? आज ज्या महापौरांना, या डिंपल मेहतांना आपला देश स्वतंत्र कधी झाला हे जर माहिती नाहीये, तुम्हाला सगळे पत्रकार बांधवांना माहिती आहे की तुम्हीच त्यांना प्रश्न विचारला होता किंवा एखाद्या भाषणामध्ये त्यांनी 1997 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला म्हणून सांगितलं होतं. आज या डिंपल मेहतांना महाराष्ट्र राज्याबद्दल काय माहिती आहे? यांना तुम्ही पत्रकार बांधवांनी कधीतरी जाऊन विचारावं की या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? या महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा कधी झाली? या महाराष्ट्राबद्दल त्यांना विचारावं. 10 स्वातंत्र्य सैनिकाचे नाव विचारावे, 107 हुतात्म्यापैकी 3 लोकांची नावं विचारावे. म्हणजे फक्त यांना पैसा ओरबडायची आहे, सत्ता ओरबडायची आहे. या राज्यामधून महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाहीये आणि ही सत्ता फक्त एका खाजगी घरामध्ये ठेवायची आहे असा आमचा आरोप आहे. आणि नरेंद्र मेहता किंवा जे काही राजकीय पक्ष आमच्यावर आरोप करत असतील त्यांना देखील माझं सांगणं आहे की हा आमचा वैयक्तिक लढा नाहीये. महापौर कोणी व्हा, आम्ही उद्या घरात बसू, परंतु हे शहर लुटलं जातील, हे राज्य लुटलं जात आहे. 107 हुतात्म्यांनी जे मराठी राज्य म्हणून टिकवलंय त्याचं काय? हा प्रश्न आम्हाला पडतोय. म्हणून 3 तारखेला हा मोठा लढा, हा मोर्चा या मीरा भाईंदर शहरात पुन्हा एकदा होणार आहे. कारण नरेंद्र मेहता या भूमिकेमध्ये आहेत, ते अहंकारी आहेत. या अहंकारामधून त्यांनी दाखवून दिलंय की मराठी माणूस माझं काय वाकडं करणार आहे, मी परप्रांतीयच महापौर देणार, मी घरामधीलच व्यक्ती महापौर देणार, तुम्हाला काय करायचं ते करा. या अहंकारामध्ये नरेंद्र मेहता इकडचे आमदार सध्या वागत आहेत.
ते पण प्रश्न असा आहे की जे निवडून लोक आलेले आहेत त्यांना कायदेशीर अधिकार आहे महापौर निवडायचं. आता जर त्यामध्ये जर 37 नगरसेवक मराठी असतील तर मग त्यांची भूमिका का नाही तुमच्यासारखी? तुम्हीच का घेता? त्यांनी का घेत नाही अशी भूमिका? त्यांना अधिकार आहे, त्यांना घेऊ द्या तुम्ही. 44 नगरसेवक मराठी आहेत, पण नगरसेवक कोणासाठी काम करतात हे सगळ्या शहराला माहिती आहे. नगरसेवक हे नरेंद्र मेहतासाठी काम करतात. नरेंद्र मेहता जे सांगतील त्यासाठी ते काम करणार आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती ह्या राज्यासाठी किंवा मराठीसाठी बोलणार नाही. कारण यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे, यांना राजकीय भूमिका टिकवायची आहे, यांना पुढील 5 वर्ष सत्ता गाजवायची आहे. हे कोण बोलणार? हे फक्त आमच्यासारखे सामान्य माणसं बोलणार. तुम्ही जर या अगोदर देखील पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जेवढा संघर्ष झालाय हा सामान्य माणसानेच केलेला आहे. राजकीय पक्षाने कधी लढा नाही दिला. हा सामान्य माणसाने लढा दिलेला आहे. आता देखील हे महाराष्ट्र वाचवण्याची जबाबदारी सामान्य माणसावरती आहे. म्हणून सामान्य माणूस रस्त्यावर उतरणार आहे. आणि महापौर हा जरी अधिकार त्यांच्याकडे असला पाहिजे, मग या अधिकाऱ्याने ते हिंदूच महापौर होले का बोलत होते? हिंदू महापौर कुठल्या कायद्याने होणार होता? सत्ता ज्याची येईल तो ठरवणार होता ना. मग हे कसे सांगत होते की हिंदूच महापौर होईल? कसं असतं, ज्या शहरामध्ये, ज्या आगरी शहरामध्ये तुम्ही सत्ता गाजवणार आहात तिकडचा अधिकार प्रथम असतो. ज्या मराठी राज्यामध्ये तुम्ही आलात, तुम्ही मुळात इकडे कशासाठी आला होता हे तुम्ही विसरला. आता तुमच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, नगरसेवक बहुमताने आहेत, म्हणून तुम्ही जो हा माज करताय ना, हा माज मात्र एक दिवस मराठी माणूस मोडून काढणार आहे. परंतु आता तुम्ही महापौरसाठी जो मराठी असावा हाचा अठरास करता हे तुम्ही आता करता. पण निवडणुकीच्या पूर्वी तुमच्यावरती आता शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी यांनीही आरोप केला होता की तुम्ही स्वतः निवडणुकीमध्ये उभाटाच्या काही लोकांचा प्रचार केला, एक जो अपक्ष अनिल भोसले त्याचा प्रचार केला, त्यांनी पाठिंबा दिला भाजपाला. तुम्हाला कुठे वाटत नाही ह्या संपूर्ण गोष्टीमुळे याचा फायदा त्या उभाटाला झाला ना शिंदेच्या शिवसेनेला ना झाला तर बाकी कोण याचा संपूर्ण फायदा भाजपाला झाला. त्यामुळे हा विरोधक कोणीच नाही उभे राहिले. तर कुठेतरी वाटते ही जर भूमिका आम्हाला घेतली असती तर विरोधक किंवा मराठी जे तुम्ही म्हणता तुमच्या विश्वासाचे मनसेचे असू दे, उभाटाचे असू दे किंवा शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक असते हे निवडून नसते अधिकार. बघा, आम्ही काम करतो कुठल्या पक्षासाठी काम करत नाही. आमचा पक्ष भाजपमधले देखील आमचे मित्र आहेत, शिवसेनेमधले आमचे मित्र आहेत. आम्ही मराठी माणसासाठी काम करतो. आम्ही पक्ष बघून काम करत नाही. आता तुम्ही अनिल भोसलेंचं नाव घेतलं, त्या ठिकाणी 2 परप्रांतीय उमेदवार होते. एक शिवसेना गटामधून होते रामभुवन शर्मा आणि एक बीजेपी मधून होत्या मीरा देवी, ज्या गेल्या 15 वर्षापासून नगरसेवक आहेत. या दोघांना घरी बसवणं गरजेचं होतं. तिकडे मराठी माणूस निवडून येणं गरजेचं होतं. आम्ही मराठी माणसासाठी काम करतो. हे जे आता बोलतायत ना घरी बसले, त्यांनी आमच्यावर खापर फोडू नये आणि आम्हाला सांगतायत ना मी भाजपची बी टीम आहे, तर मग आता भाजपच्या विरोधात आम्ही जी शिंदेकडे एकनाथ प्रताप सरनाईकांनी जे उभे केले नगरसेवककडेही मराठी होते नगरसेवक होते ते मग आम्ही सांगितलंच नाही ना, आम्ही सांगितलंच नाही कोणाला मतदान करावं म्हणून. आम्ही सांगितलं मराठी माणसाला बहुसंख्येने निवडून या. हे गणित तुमचं चुकलंय. तुम्ही 2 पक्ष स्थापन केले, तुम्ही वेगळे लढलात, तुम्हाला राजकारणात तुम्हाला अहंकार झाला होता की नाही मला कोणाची गरज नाहीये. तुम्ही मराठी माणसाला एकजूट केली पाहिजे होती. एका प्रभागामध्ये 4-4 मराठी नगरसेवक दिले पाहिजे होते. तुम्ही 28 परप्रांतीय नगरसेवक दिले. ही चूक कोणाची आहे? मग त्या ठिकाणी आज मला तर आनंद आहे की आज या मीरा भाईंदरमध्ये ज्या 52 परप्रांतीय नगरसेवक होते तिथे 34 परप्रांतीय नगरसेवक झाले. म्हणजे ही संख्या कमी झाली. हे एक प्रकारे आमचं यश आहे. हळूहळू हे शहर पूर्णपणे मराठीमय होईल आणि आम्ही हा लढा जिंकू. बघा, इथे मराठी एकीकरणाच्या माध्यमातून आम्ही ऐलान केलेलं की सर्व पक्षांनी ऐलान केलेलं की मराठी महापौर व्हावा या उद्देशाने आम्ही सगळ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली. आणि आज जे नरेंद्र मेहता साहेबांनी जे केलेलं आहे तर त्यांना वाटत असेल की बाबा महापौर केल्यानंतर सगळं जिंकलं, असं काही नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सांगतो की नरेंद्र मेहता साहेबांनी जे केलंय ते मराठी महापौर दिला असता महिला तर अतिशय चांगलं झालं असतं. आणि हे मी या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र जे आहेत त्यांच्या नाकावर टेचून त्यांनी केलेलं आहे काम, लक्षात घ्या. स्थानिक लोकांवर तिथे किती प्रेम आहे, मराठीवर किती प्रेम आहे, महाराष्ट्रावर किती प्रेम आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. ह्याला आम्ही विरोध करणार. 3 तारखेला जसं एकीकरणनी हे केलंय, डिक्लेअर केलंय की आम्ही मोर्चा काढणार, मोर्चा आम्ही काढणार. त्यामुळे मराठीसाठी हा कुठला पक्षाचा विषय नाहीये, हा मराठी माणसाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये मला फक्त तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, आमदार जे सभागृहामध्ये बसत असतील त्यांच्यासाठी चेतावणीची घंटा आहे, लक्षात घ्या. या वैयक्तिक कुणाचा आमच्या इकडे बसलेल्याचा कुणाचा जास्त त्याच्याकडे हे असे हस्तक्षेप नाहीये की आहे याचा विषय नाहीये. जे आमदार खासदार आहेत देवेंद्र फडणवीससाठी पण ही धोक्याची घंटा आहे, लक्षात घ्या. नरेंद्र मोदी जे करतायत ना, हे त्यांना वाटत असेल की बीजेपीचा महापौर, असं नाही.
हा तुमच्या नाकावर ठेचून गेलेला हा निर्णय आहे, लक्षात घ्या, मराठी माणसाच्या. त्यामुळे आज नाही तर काल उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांना पण कळेल, रवींद्र चव्हाण साहेबांना पण कळेल की ही भूमिका घेतल्यानंतर, परप्रांतीय लोकांनी या ठिकाणी भूमिका घेतल्यानंतर उद्या ह्यांना पण त्यांच्या घरी थाळी घेऊन जायला लागेल, लक्षात घ्या. ही भूमिका नरेंद्र मेहतांनी घेतलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांना मला कळकळीची विनंती आहे, धोक्याची घंटा निर्माण आपणच करताय, लक्षात घ्या. पक्ष कुठलाही असो, पक्षाचा विरोध नाही, पण मराठी माणसाचं अस्तित्व राहिलं पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे मराठीच्या विरोधात जे त्यांनी कामं केले, त्याचं कृत्य केलेलं जे आहे त्याच्या विरोधात आम्ही उतरणार आणि वारंवार एक लक्षात घ्या, 3 तारखेचं आंदोलन करणार. ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसानं कुठे अन्याय होईल त्या आम्ही रस्त्यावर उतरणार हे तुमच्या माध्यमातून सांगतो. गोवर्धन यांनी सांगितलं की उभाटा हे तुमच्या सोबत आहे, पण आता इथे एकही उभाटाचा प्रतिनिधी दिसत नाही. दुसरा प्रश्न असा आहे, जेव्हा मराठी हिंदी भाषिक विवाद झाला होता तेव्हा तुमचे नेतेही मनसेचे इथे उपस्थित होते, उभाटाचेही मोठे नेते इथे उपस्थित होते. या आंदोलनामध्ये तुमचे काही मनसेचे किंवा उभाटाचे मोठे नेते या आंदोलनामध्ये असणार असतील ना, कारण आता ऑन द वेच आहेत, येतात, 2-5 मिनिटात येतील इथे. तर मला वाटतं या ठिकाणी मराठी, मी मला परत एकदा सांगतो, हा कुठल्या पक्षाचा विषय नाहीये, हा मराठी माणसाचा विषय. ज्या ज्या मराठी माणसांना वाटत असेल की या ठिकाणी आपण सहभाग व्हायचंय, तसं तुम्ही बघा ना, मागच्या आंदोलनामध्ये पण मराठी माणसं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचं कारण काय? आम्ही काय कुणाला ऐलान केलेलं नव्हतं की डिक्लेअर नाही केलेलं की तुम्ही या म्हणून. तसाच प्रकार इकडे होणार आहे. आणि हे वारंवार लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतोय, मराठी माणसाच्या विरोधात ज्या ज्या वेळी कुठलाही पक्ष उभा राहील त्यावेळी मराठी माणसं एकजूट होणार. हे आता इथे जरी संख्या जरी कमी असली तरी आम्ही फक्त मोजक्या लोकांनाच आम्ही बोलवलेलं, जे मंडळाचे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांना. पण या मीटिंगमध्ये तुम्हाला 3 तारखेला दिसेल फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावर उतरतील आणि आम्ही जा विचारणार, लक्षात घ्या. त्यामुळे निश्चिंत मराठी माणसासाठी आम्ही काम करायची भूमिका आहे. 3 तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्याचे नेमकं काय साध्य होणार आहे? कारण शासकीय प्रक्रिया आज पार पडलेली आहे, पेपर बेटा फायनल झालेले, मग 3 तारखेचे मोर्चाचा काय फायदा? बघा, आमची भूमिका त्यांना समजणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यासाठी आम्ही एकत्र होणार आहोत, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला काय बोलतो, फक्त महापूर झाला म्हणजे नाही, त्याच्यानंतर पण भरपूर काहीतरी विषय आहेत, त्यामुळे आम्हाला ते घ्यायला लागणार. त्यामुळे आमची एकजूट आणि आम्हाला त्यांना कळायला पाहिजे की मराठी माणसं इथपर्यंत पोहोचू शकतात, लक्षात घ्या. हे आम्हाला दाखवायचे त्यांना. आणि मराठी माणसासाठी कुठलाही गुन्हा आणि कुठलाही कारवाई आमच्यावर होत असेल, आम्ही तयार आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या प्रांतासाठी, आमच्या भाषेसाठी, आमची जी संस्कृती साठी आम्हाला लढावं लागतं. तसे 107 हुतात्मा येऊन गेले, कळलं की नाही, होऊन गेले. तर त्यांची किंमत जर हे लोक परप्रांतीय ठेवत नसतील तर ह्यांची किंमत का करायची आपण, ह्यांच्यावर प्रेम का दाखवावं, या उद्देशाने आम्ही सर्व एकत्र होणार आहोत आणि त्या ठिकाणी मराठी माणसासाठी आम्ही लढा देणार आहोत. हे आता मध्ये पोलीस उपायुक्तांना भेटला होता, त्या आंदोलनासाठी पोलिसांना तुम्हाला परवानगी आलेली आहे का? कारण गेल्या वेळी आंदोलनामध्ये जी धरपकड झाली होती त्यानंतर आंदोलनाचं एक उग्र रूप झालं होतं, त्या यावेळी आंदोलनाला पोलिसांकडनं परवानगी मिळाली का? बघा, आम्ही प्रोसिजर प्रमाणे त्यांना सगळं इंटिमेशन वगैरे दिलेलं आहे, लेटरच्या माध्यमातून, मराठी एकीकरणच्या वतीने. आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला शांतपणे आम्हाला हा विषय हाताळायचा आहे, आम्हाला कुठला मीरा भाईंदरमध्ये उद्रेक करायचा नाही आहे, कळलं की नाही. आणि आता आपली एक वाईट गोष्ट अशी घडली की अजित पवार साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यामुळे शहरामध्ये कुठे असं अस्थिर होता कामा नये, या उद्देशाने आम्ही पण जरा सौम्याने यांनी घेतोय. त्यामुळे वाटतं पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही आमचं लेखी पत्र दिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, मोर्चाचं कधी लेखी पत्र कुठेच भेटत नाही, आम्ही देण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी आता त्याच्यावर काय कारवाई करायची, शांत ते आम्ही जो मोर्चा काढणार आहोत त्याला कसं चांगल्या रीतीने त्याचं पालन व्हावं, हीच आमची इच्छा आहे. नाहीतर मीरा भाईंदरमध्ये कुठे वातावरण बिघडू नये, हे कुणी आता काळजी घ्यायची, सत्ताधारी जे आहे तर त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, मोर्चापासून सुरुवात होणार आहे, त्याचा शेवट म्हणजे होणार त्याचा सोडणार. मोर्चा तुम्ही करतो. आपला 3 तारखेचा जो सकाळी 10 वाजता आपण आपलं जे सुभाषचंद्र मैदान आहे भाईंदर पश्चिमेला, तिथून आपण निघणार आहोत आणि महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जाणार आहोत. कारण कसं आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये हे बाहेरून येऊन लोक बसणार आहेत तिथपर्यंत जाणं आमचं कर्तव्य आहे. आणि आता मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता की आता पुढे काय, मुळात एखादा निर्णय घेतला तो बदलण्याची ताकद या मराठी माणसामध्ये इतिहासामध्ये पण होती आणि आताही आहे. मी त्या दिवशी पण सांगितलं होतं, मराठी माणूस हा संयमी आहे, शांततेमध्ये आंदोलन करतोय. तुम्ही या अहंकाराच्या भूमिकेमध्ये आहेत की आमचं काय करायचं ते करून घ्या, पण एक लक्षात ठेवा, 3 तारखेला आंदोलन होणार आणि याचा परिणाम राज्यामध्ये होणार आणि या राज्यभर पसरणार. ज्या वेळेस आता ही सुरुवात आहे, आता तुम्ही हळूहळू तुम्ही जे सगळं करायला लागलात ना, ते महाराष्ट्रामध्ये याचा वनवा पेट घेतोय आणि या मीरा भाईंदरमध्ये 3 तारखेला भव्य मोर्चा असा होणार आहे, हे लक्षात घ्या.